आणि आता राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी। पार्थ पवारांबद्दल प्रफुल्ल पटेलांकडून शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पार्थ पवारांच्या कार्यपद्धती संदर्भात पटेलांनी शरद पवारांकडे तक्रार केली आहे। 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवारांची सिल्वर ओकवर बैठक झाली, तर दुसरीकडे 16 मे रोजी पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। पार्थ पवारांबद्दल प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांकडे नाराजी व्यक्त केली आहे। पार्थ पवार घेत असलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यपद्धतीची पटेलांनी शरद पवारांकडे तक्रार केली आहे। मागील अनेक दिवसांपासून प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी प्रयत्न करत होते। 12 एप्रिल रोजी शरद पवारांनी पटेल यांना भेटीसाठी वेळ दिली, मात्र सुनील तटकरे सिल्वर ओकवर भेटीसाठी येणार याची कुणालाही कल्पना नव्हती। तटकरे सिल्वर ओकवर येणार हे शरद पवारांनाही माहिती नव्हतं। 12 मे रोजी रात्री 8 वाजता अचानक तटकरे सिल्वर ओकवर दाखल झाले। तटकरेंच्या आधीच प्रफुल्ल पटेल सिल्वर ओकवर पोहोचले होते। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। या चर्चेत सुनील तटकरे काहीच बोलले नसल्याची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल आणि पवार चर्चा करत होते, त्यावेळी तटकरे अस्वस्थ होते अशीही माहिती आहे। या भेटीत शरद पवारांसमोर पार्थ पवारांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। पार्थ पवारांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पटेलांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी पवारांनी पटेलांचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं, यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही। यादीमध्ये जर नाव आलं नसेल तर मग कुठे ना कुठेतरी दावलण्याचा प्रयत्न हा आज जे कुणी सत्तेत आहेत त्या पक्षामध्ये नाही तर पदाधिकारी जसं सुनित्रा काके असेल आणि इतरही काही नेते असतील ते नक्कीच या दोघांना दावलतात असं सरळ सरळ तिथं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे जो संदेश जायला पाहिजे तो आता लोकांमध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे। तर दुसरीकडे पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। शनिवारी रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय आमच्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वात आहे, तिथे कुठलंही त्या ठिकाणी असं हे नाही आहे, मतांतर नाही आहे। काहीतरी उगीच बातम्या येत आहे। रोहित पवारांनी कशाकरता भेट घेतली याबद्दल मला माहिती नाही।